सन्माननीय दोघेही पिता पुत्र, पिता असलेले राणेसाहेब, इंग्लिशमध्ये म्हणतात लाईक फादर लाईक सन, वडिलांसारखाच कर्तबगार, आवश्यक आहे तिथे आक्रमक असे असलेले सुपुत्र सुद्धा, आणि आपण सर्व माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. मी या दोन शब्दांकडे एका मिनिटाने परत येणार आहे. आता तर खूप वर्ष मी लोकांशी संवाद सुरू करताना हे दोन, त्याला माझ्या मनातलं स्थान आहे मंत्राचं. मंत्र आहे ते, नुसते शब्द नाही. आजच्या विषयाला धरून सुद्धा आहेत ते, भारताचा भविष्यकाळ आणि आपण सगळेच. पण मी वेळ, काळ, व्यासपीठ हे पाहून जरा एका मिनिटाने पुन्हा त्या मुद्द्याकडे येतो. सर्वप्रथम खूप मनापासून मी दोघेही राणेसाहेब पिता पुत्र हे असलेलं व्यासपीठ, विवेकानंद व्याख्यान माला सुद्धा, आणि या पवित्र सभागृहाचंही तितकंच पावित्र्य जतन करणारं नाव सुद्धा विवेकानंद सभागृह. तर खूप मनापासून मी या निमंत्रणाबद्दल आभार व्यक्त करतो. एकूण कार्यक्रमाचा संकेत असतो की सगळ्यात शेवटी कोणीतरी आभार प्रदर्शन करतो. त्याची मी सुरुवातीलाच गोची करून ठेवतोय, कारण आभार प्रदर्शनामध्ये एक स्टँडर्ड वाक्य असतं, धर्माधिकारी साहेब खूप बिझी असतात आणि ते कसे वेळात वेळ काढून आले. यातलं एकही वाक्य खरं नाही. उलट मी आलो ते अत्यंत आनंदाने आलो की मी या निमंत्रणाला नाही म्हणूच शकत नाही. हो हो, त्यामुळं खूप मनापासूनचे आभार व्यक्त करतो. तुमच्यातल्या किती जणांना माहिती आहे मला माहीत नाही, पण मी कोकणचा जावई आहे. आणि नुसतं एकूण कोकणही नाही, सिंधुदुर्ग. आता भेटले सुद्धा मला आमच्या सौ माहेरच्या गोपटे, आणि तर त्यांचं चिंदर, आम्ही गाडीत गप्पा मारत आलो. त्याच्यात डॉक्टर मला ते, आम्ही त्याला मालवणमधला चिंदर म्हणून ओळखतो. आणि आप्पासाहेब माझा त्यांचा चिरंजीव भेटले तेव्हा माझ्यासाठी हे घरच आहे. आणि तुमचं निमंत्रण म्हणजे जणू घरी येणे, त्याचा मी तो आनंद, आणि म्हणून म्हणतोय मनापासून आभार व्यक्त करतो. मी ही संधी पण घेतो की राणेसाहेब, त्यांचे सुपुत्र दोघांनाही अत्यंत आरोग्यपूर्ण, अत्यंत आनंदी, आणि ज्यामुळे या कोकणची, महाराष्ट्राची आणि भारत मातेची त्यांच्यातून थोर सेवा घडतेच आहे, असं त्यांच्यासाठी मी प्रार्थना व्यक्त करतो की दोघांनाही यश आणि आनंद दोन्ही लाभो, आणि त्यातलं आरोग्य आणि आनंद यासहित. मी 1991 मध्ये रत्नागिरीला CEO होतो. त्या वर्षांमध्ये एक भाषा वापरली जायची की कोकणचा कॅलिफोर्निया करायचा. आणि मग मी आधी प्रशासक, नंतर निवडणुका झाल्या वगैरे, पण मी सार्वजनिकरित्या सुद्धा म्हणायचो की मला ही भाषा आवडत नाही. मला कोकणचा कॅलिफोर्निया करून आवडत नाहीचं कारण काय की कॅलिफोर्निया म्हणजे काहीतरी ग्रेट आहे. कॅलिफोर्नियाने म्हणजे विकासाचं काहीतरी मॉडेल तयार केलं. आपल्याला ते आंधळेपणाने, जो आपल्या बुद्धीला उरावर आपल्या इंग्रज 150 वर्ष नाचल्यामुळे जी गुलामी, कॉलनायझेशन ऑफ द माइंड, की आमचे मॉडेल्स कुठून येतात तर जणू आधी कुठेतरी पश्चिमेमध्ये, ते युरोप असू दे, अमेरिका असू दे, काहीतरी तिथेच घडणार, आणि मग आम्ही म्हणणार की त्यांच्यासारखं आम्हाला पाहिजे. तर 2 मिनिटात मी आणखी पुन्हा स्पष्ट होईल. तिथे होईलच की ज्या प्रकारचे विचार, संस्कार,
शिक्षणामध्ये मी वाढलो, त्यामुळे सुदैवाने माझ्या मनावर बुद्धीवर अशा गुलामीचं ओझं नाही. मला ही भाषा पसंतच पडत नाही. कोकणचा कॅलिफोर्निया करू. मी 91 साली सुद्धा म्हणलो की आपण इथे आपल्या स्वतंत्र बुद्धीतून अशा रीतीने विकास घडवून दाखवायला पाहिजे की उद्या कॅलिफोर्निया म्हणेल कॅलिफोर्नियाचा कोकण करू. आणि विकासाची ती ताकद, पोटेन्शियल, की जगासमोर एक विकासाचा आदर्श उभा करता येईल, हे कोकणची भूमी, इथली नैसर्ग संपत्ती, आणि मी त्याला सगळ्यात महत्वाचं म्हणतो ते म्हणजे कोकणचा माणूस, की ज्याच्याकडे एक स्वतंत्र तल्लख बुद्धी आहे. ती जेव्हा या कोकण महाराष्ट्र भारताच्या विकासाच्या कामी लागेल. कोकणने अशी नररत्न दिली भारताला, अशी अनेक स्त्री पुरुष, तेव्हा असा विकासाचं मॉडेल आणि या कोकणचा एक असा विकास की जो जगाला दाखवेल मार्गदर्शन. मी जेव्हा ही शुभेच्छा व्यक्त करतोय ती वैयक्तिक पातळीची तर आहेच, पण त्याचबरोबरीने असं त्यांच्या माध्यमातून कोकणच्या विकासाची अशी दिशा की ज्यात उद्या जग म्हणलं पाहिजे की ज्या तऱ्हेने कोकणने विकास करून दाखवला, त्या विकासामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला सहभागी केलं आणि जी स्थानिक सगळी आहे श्रीमंती ती वापरून रूप बदललं. तर मनापासून त्या सर्व शुभेच्छा व्यक्त करतो.